क्रांतीज्योती महिला विकास फाउंडेशनच्या माध्यमातून गुरुवार दिनांक 6 जून 2024 रोजी सकाळी 11 वाजता नवीन पनवेल 2 नंबर पोदी या ठिकाणी खांदेश्वर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत लांडगे, पनवेल बार असोसिएशनचे अध्यक्ष मनोजी भुजबळ तसेच माजी नगरसेवक गणेश कडू, माजी नगरसेवक तेजस कांडपिळे, स्थानिक ज्येष्ठ नेते नाना पुरुषोत्तम भुजबळ या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले। सातत्याने सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणाऱ्या क्रांतीज्योत महिला विकास फाउंडेशनच्या अध्यक्ष सौ रुपालीताई शिंदे यांच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम होत असतात। तसाच हा एक सामाजिक बांधिलकी म्हणून झाडे लावा झाडे जगवा प्रमाणे संगोपन करण्याचं काम फाउंडेशनच्या महिला या प्रत्येक वर्षी करत असून हा उपक्रम यावर्षी देखील उत्स्फूर्त प्रतिसादात वृक्षारोपण करण्यात आले। उपस्थित सौ स्नेहा धुमाळ, सौ प्रभा सिन्हा, साधना गंगावणे, सौ स्मिता भुजबळ, सौ पूजा मोहन, सौ मंजुळा माने व स्थानिक रहिवासी व इतर महिला वर्गांचीही वृक्षारोपण प्रसंगी उपस्थिती लाभली। उपस्थित सर्वांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला। पिल्ले कॉलेजच्या लगतच्या ग्राउंडमध्ये आज वृक्षारोपणचा कार्यक्रम झाला। क्रांतीज्योत महिला फाउंडेशन, सामाजिक कार्यकर्ते आणि लांडगे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत या ठिकाणी वृक्षारोपण संपन्न झालं। काय सांगाल? नमस्कार। क्रांतीज्योत महिला विकास फाउंडेशन हे सातत्याने दरवर्षी नवीन उपक्रम करत असते आणि हा आमचा उपक्रम सालाबादप्रमाणे चालूच असतो। आम्ही 2017 पासून हे उपक्रम राबवत असतो आणि प्रमुख अतिथी म्हणून तेही याच्यामध्ये आम्हाला थोडं सहकार्य करत असतात आणि येथील स्थानिक रहिवासी, स्थानिक नगरसेवक यांचा आम्हाला खूप मोठा पाठिंबा असतो या वेळेला लागलेला आहे। आणि ह्या कार्यक्रमात आम्ही सातत्याने जसं रक्षाबंधन असू देत किंवा 31st कार्यक्रम असू देत, आम्ही जे शासकीय पाळण्याच्या दृष्टिकोनाने जे कार्यक्रम असतात आम्ही महिला मंडळ सगळ्या पद्धतीने कार्यक्रम करत असतो। तसंच आजचा हा कार्यक्रम साहेबांच्या हस्ते आम्ही सुरुवात केली, नगरसेवकांच्या हस्ते, काही नाना आहे आमचे त्यांच्या हस्ते, पोदी ग्रामस्थ आहेत, माझं महिला मंडळ आहे। यांनी दरवर्षीप्रमाणे आजही हा वृक्षारोपणचा कार्यक्रम हा केलाय आणि आम्ही तो वृक्षारोपण नुसतंच करत नाही तर त्याला वाढही तीच पद्धतीने देतो आणि त्याला आम्ही सामाजिक कार्याचाच आमचा एक वसा आहे हा समजून आम्ही हे कार्य करत असतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। तर क्रांतीज्योत महिला मंडळ यांच्या विद्यमानाने तसेच पोतीचे ग्रामस्थ, इथले नगरसेवक, नाना आणि इथले सगळे रहिवासी यांच्या विद्यमानाने खरा हा एक चांगला प्रोग्राम आयोजित केला। आपण मला इथे बोलवलं आणि खरं आमचा हा कालपासून अट्टास होता की आम्ही हा फार मोठ्या प्रमाणात हा प्रोग्राम करावा। त्याप्रमाणे आज इथं आम्ही 25 झाडं आज वृक्षारोपण आम्ही केलेलं आहे। वृक्षारोपण केलं पाहिजे, आपण वृक्षारोपण करू तर जगू। खरं तर आपण आता हवा आपल्याला चांगली असायला हवी असेल तर आपण वृक्षारोपणच केलं पाहिजे। प्रत्येक माणसाकडे एक झाड लावलं गेलं पाहिजे ही खरी एक संकल्पना ह्या इथल्या रहिवाशांनी राबवलेली आहे। गेल्या वर्षी गेली 2017 पासून ते आतापर्यंत ती झाडं लावतायत आणि ती झाडांचं लावताय नाही तर त्याची जोपासना सुद्धा करतायत। ही खरी आनंदाची गोष्ट आहे। आज आम्ही 25 झाडं लावली आहेत, त्याची जोपासना त्यांनी करायची घेतलेलं आहे। इथल्या प्रत्येक महिलांनी, इथल्या प्रत्येक रहिवाशांनी एक झाड खरं ते घेतलेलं आहे, जोपासना जबाबदारी घेतली, ती खरं आनंदाची गोष्ट आहे आमच्यासाठी। खरं तर क्रांतीज्योत महिला मंडळाकडून खरं आम्हाला प्रत्येक वेळेस सहकार्य होत असतं। जेव्हा आम्हाला रात्रीच्या वेळेस जेव्हा महिला पंच हवे असतात, जेव्हा महिलांची आवश्यकता असते तेव्हा आमच्या ताई आमच्यासाठी नेहमी हजर असतात। आम्ही कधीही फोन करावं त्यांना आणि रुपाली ते आमच्यासाठी हजर असतात। खरं त्यांचं मनापासून धन्यवाद देईल त्यांना मी की त्यांनी हे सगळं महिला मंडळ जपून ठेवलेलं आहे आणि सामाजिक कार्य त्यांचा सिंहाचा वाटा असतो, त्याबद्दल त्यांना धन्यवाद केला की कुठलेही मतभेद न बाळगता कायम आम्ही एकोप्यानेच या इथे पोदी गावातलं जे काही राजकारण आहे त्याचा समतोल राखण्यात आम्ही सगळेच यशस्वी झालेलो आहोत। यापुढेही भविष्यात आम्ही अशाच प्रकारे या इथे कोणत्याही राजकीय तेढ निर्माण होणार नाही तर याच्यासाठी कायम काळजी घेऊ, कारण तुम्ही इथे साक्षीला, तुमच्या साक्षीने सांगतो। आणि पर्यावरणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर आजची परिस्थिती आपली अगदी खूप डेंजरच आहे असंच म्हणावं लागेल, कारण आपल्याला सर पाणी पण 20 रुपये लिटरने आज विकत घ्यावं लागतंय। 20 रुपये म्हणजे मला आठवतं मी जेव्हा गाडी चालवायला सुरुवात केली होती तेव्हा 10 रुपये ते 12 रुपये लिटर पेट्रोल होता, आज तो 100 वर गेलाय। कदाचित ह्या मुलींना जेव्हा 20 रुपये लिटरने पाणी आज विकत घ्यायला लागतं, आपण जर निसर्गाचं संगोपन व्यवस्थित केलं नाही तर 5-10 वर्षात वेळ लागणार नाही। हवाही आपण तशीच विकत घेतोय, कारण हवेचं जर आपण बघितलं तर झाडं आपण लावलेली नाहीत। यावेळेचं आपण जर परिस्थिती बघितली तर राजकीय परिस्थिती कितीही मोठी तणावाची ताणाची असली, 400 पार जायच्या जरी घोषणा असल्या तरी टेम्परेचर मात्र महाराष्ट्रातलं साहेब हे 42 डिग्री 48 डिग्री याच्या पुढे जायला लागलेलं आहे। त्याची काळजी घेणं आपल्याला सगळ्यांना गरजेचं आहे आणि त्यानुसार रुपालीताई हा जो उपक्रम त्यांनी हाती घेतला वृक्षारोपणाचा, त्या वृक्षारोपणाची खरी गरज आहे। कारण एसीचं बिल ज्यावेळी आपल्याला यायला लागतंय त्यावेळी कळतंय की हवा पण आपल्याला विकत घ्यावी लागते। त्यामुळे माझं म्हणणं असं आहे की पर्यावरणाचा जर समतोल राखायचा असेल तर रुपालीताई सारख्या अनेक महिला भगिनी आपल्यासारखे जे
मोठ्या पदाधिकारी आहेत, या पदाधिकाऱ्यांनी निश्चितच आज आपण रुपालीताई यांच्या क्रांतीज्योत फाउंडेशनच्या वतीने वृक्षारोपणचे जो कार्यक्रम घेतलेला आहे त्यासाठी आपल्या खांदेश्वर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक लांडगे साहेब आलेले आहेत. लांडगे साहेबांना मी पहिल्या दिवसापासून मार्क केलं की सर्व सामान्य लोकांच्यात राहून काम करण्याची त्यांची जी वृत्ती आहे त्यामुळे खरोखर एक वेगळा ऑफिसर आपल्याला मिळालेला नाही. आपण बोलतोय, साहेबांनी पण सांगितलं, गणेशजींनी सांगितलं की आजचा हा कार्यक्रम खूप महत्त्वाचा आहे. रामशेठ ठाकूर साहेब हे सामाजिक कार्य करत असताना त्यांचं एकच म्हणणं आहे की जे समाजाचे उपयोगी होतील ते कार्यक्रम करत राहा. आणि ताईने आज कार्यक्रम घेतला, हा खरोखर समाजाच्या उपयोगासाठी कार्यक्रम आहे. काल मी सुद्धा माझ्या फार्म हाऊसला गणेशजी 450-500 कलमांचे झाड आहेत. काल पण मी जाऊन 63 कलम लावून आलो त्यात की कुठेतरी हा नाही तर तो स्वतःचा फायदा, म्हणजे स्वतःचा जो फायदा करता करता समाजसेवा होईल या हिशोबाने तो काम काल केला. मग मी काल कुठे प्रोग्राम नव्हतो पण मी काल फार्म हाऊस लावून ते लावून आलो झाडं की बाबा आपल्या असे कार्यक्रम उरकून जाईल. आणि खरोखर असे कार्यक्रम होणं जरुरी आहे, हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण आज जर का झाड नसेल तर आपण माणूस सुद्धा संपलेला असेल आणि हे कार्यक्रम वरच्यावर होणं महत्त्वाचं आहे आणि हे सर्वांनी करावं. साहेबांनी आणि गणेशजींनी याबद्दल सखोल माहिती दिलेली आहे. आजच्या या कार्यक्रमाला आपले तेजस कांडपे सुद्धा आहेत, त्यांनी सुद्धा बऱ्याच वेळा बऱ्याच सामाजिक कामामध्ये काम करत असतात. वृक्षारोपण असेल ते तर पाणी पुरवठा, गणेशजी पाणी पुरवठा नवीन पनवेलला करण्याचं किंवा पाणी देण्याचं काम तेजसजी काम आहे. फक्त आणखी थोडं स्वस्तात करावं आवडून मी आज विनंती केलं, लोकांना परवडलं असं पाणी पुरवठा द्यावाच्या. आणि गणेशजीने आता 20 लिटर 20 रुपये लिटर सांगितलंय, तर तसं नव्हता. ती सुद्धा थोडी एक समस्या तुम्ही डायरेक्ट करत राहावी एवढ्या शुभेच्छा देतो. ताई तुलाही खूप खूप शुभेच्छा, अशी कामं करत जा. दादा साहेबांनी सांगितलंय की रात्री अपरात्री महिलांचा जेव्हा प्रश्न असतात तेव्हा तुम्ही असता. आम्हाला सुद्धा एक पोदीची कन्या इथपर्यंत जाते आणि म्हणजे कायदेशीर याला मदत करताय.